तर आपण जे मागच्या 12व्या लेक्चर मध्ये बघितलं त्याचं पुढचं कंटिन्युएशन आपण आता 13व्या लेक्चर मध्ये बघतोय. नमस्कार, मी तुमचा होस्ट, तुमचा मेंटर, तुमचा गुरु डॉक्टर हितेश्वर लोणारे. आणि मराठी ह्या माध्यमातून, मातृभाषा मायबोली मराठीतून आपण संपर्क साधतोय. आणि हे प्री प्री रेकॉर्डेड सेशन आहे. जसं आपले पूर्ण 100 प्रश्न कम्प्लीट होतील 2024 त्यानंतर आपण नवीन जे सेशन आहे 2026 म्हणजे 2026 साठीच्या बॅचेसचं, किंवा रादर आपण म्हणूया नोव्हेंबर 2025च्या बॅचेसचं जे काही लवकर एक्झाम येईल त्या एक्झामसाठी आपण प्रिपरेशन करतोय. आता आपण पेपर सोडवतो 2024चा, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 11 आपल्या समोर आहे 1093. हा त्याचा क्वेश्चन आयडी आहे. गिवन बिलो आर द टू स्टेटमेंट्स. आता 2024 आणि 2025 मध्ये प्रामुख्याने फरक असा होता की असर्शन आणि रिझनिंग हे जे दोन गोष्टी होत्या, हे प्रश्न प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळाले 2024 मध्ये. आणि सिक्वेन्सिंगच्या प्रश्नाला जास्त भर दिला तो 2025 मध्ये. आता असं होऊ शकतं की नोव्हेंबरच्या एक्झाम मध्ये किंवा मेच्या एक्झाम मध्ये दोघांचं पण काहीतरी बॅलन्स स्वरूपाचा पेपर असू शकतो. त्यामुळे आपण याचे अनालिसिस करून पुढे जाऊया. म्हणजे तुम्हाला समजेल की जे कोणी पेपर सेटर आहेत, जे पीएचडी इन एज्युकेशन किंवा एमफिल इन एज्युकेशन, अजून त्यांचं एक्सपर्टी आहे, तर ते लोक काय विचार करून पेपर काढतात हे जर समजलं तर तुम्हाला समजेल. कारण की यांना आपण ही युजी मध्ये शिकतो, बीएमएस मध्ये ना पीजी मध्ये शिकतो. तर प्रश्न क्रमांक 11 वर आपण जाऊया. गिवन बिलो आर द टू स्टेटमेंट. म्हणजे हा प्रश्न आहे असं रिजनिंगच्या. असे प्रश्न जरा कठीण असतात, त्यामुळे प्रश्न शेवटी सोडवायचे. पहिलं लाईन आहे, given below are the two statements. One is labeled as assertion and the other is labeled as a reason. The assertion A, holistically, pedagogy is constituting teachers thinking, including their knowledge, both content and pedagogical content knowledge. PCK. Reason काय? The teacher practices and activities impact student learning outcomes. तर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं both A and R are correct and R is the correct explanation of A. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे समजायला पाहिजे कोण करेक्ट आहे आणि कोण चुकीचं आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे पहिलं ऑप्शन बरोबर आहे. आपण बघूया खाली. बरोबर, पहिलं ऑप्शन बरोबर आहे. त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. पेडागॉगी इन्व्हॉल्व्स मोर दॅन दिस जस्ट डिलिव्हरिंग कंटेंट. इट इंटिग्रेट द टीचर सब्जेक्ट नॉलेज विथ pedagogical content knowledge. How to represent subject matter in the way that make it comprehensible for the student. आता त्याचं करेक्ट रिझन काय आहे? तर टीचर्स क्लासरूम प्रॅक्टिसेस मेथड, त्याचे कुठल्या मेथडने शिकवतो, कुठल्या स्ट्रॅटेजीने शिकवतो, इंटरॅक्शन करतो की नाही तो टीचर किंवा त्या मॅडम, डायरेक्टली इन्फ्लुएन्सेस द स्टुडंट एंगेजमेंट. जर एखादे चांगले आवडते टीचर असेल, त्यांच्या स्ट्रॅटेजी चांगल्या असतील, तर विद्यार्थ्यांची एंगेजमेंट चांगली होते, अंडरस्टँडिंग चांगली असते आणि लर्निंग आउटकम सुद्धा येतो. तर लिंक कशी आहे? सिन्स द पेडागॉगी इज द कॉम्बिनेशन ऑफ नॉलेज अँड प्रॅक्टिस, प्रॅक्टिसेस इम्पॅक्ट लर्निंग आउटकम. रिझन म्हणजे जे आर दिलेला आहे, एक्सप्लेन व्हाय द ए इज ट्रू. याचा रेफरन्स आपल्याला बघायला मिळतो इन द टीचर्स एज्युकेशन थ्योरी. पेडागॉगी, टीचर्स नॉलेज कंटेंट प्लस पीसी, प्रॅक्टिसेस दॅट शेप द लर्निंग. दिस रिफ्लेक्ट द सुलमन्स पीसीके मॉडेल. आता हे पण काय आहे हे आपण पुढे बघणार आहोत. हे एक एमसीक्यूचा महत्वाचा पॉईंट आहे. विच emphasized that knowledge must knowledge must be applied through practices to practices to influence लर्निंग आउटकम्स. हे सर्वात शेवटी आपल्याला आउटकम महत्वाचा असतो. आजचा दुसरा प्रश्न, क्वेश्चन आयडी आहे 12 12 1076. त्याचा क्वेश्चन आयडी आहे गिवन बिलो आर द टू स्टेटमेंट्स. स्टेटमेंट वन, application of the content in a new situation comes under cognitive domain. Statement 2 है recall of the data or the information comes under cognitive domain. पहिला आहे त्याचा आन्सर स्टेटमेंट वन इज ट्रू ट्रू आणि
सेकंड इज ट्रू. दूसरा है फर्स्ट एंड सेकंड आर इनकरेक्ट. तीसरा ऑप्शन आहे स्टेटमेंट वन इज करेक्ट अँड स्टेटमेंट टू इज नॉट करेक्ट. तर चौथा आहे पहिलं इनकरेक्ट आणि दुसरं करेक्ट. आपल्याला जे आन्सर याचं आहे ते हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. ठीक आहे. कसे करेक्ट आहे ते आपण बघूया. According to the Bloom taxonomy, cognitive domain, applying learned concept of the new situation represents the application level of cognition. Statement 2 is correct. Recall of the data or the information falls under the knowledge remembering level of the recognitive domain. Together, these two statements describe the different level of cognitive domain. Recall म्हणजे आपण जे पाडेपकड करतो ती छोटी लेवल झाली, किंवा व्हॉट इज ए, व्हॉट इज बी, व्हॉट इज सी. आणि ऍप्लिकेशन हायर लेवल वेर द लर्नर्स ट्रान्सफर द नॉलेज टू द नोवेल सिच्युएशन. ब्लूम टेक्सॉनॉमी जे 6 लेवल्स आहेत, नॉलेज रिकॉल, कॉम्प्रिहेन्शन, ऍप्लिकेशन, अनालिसिस आणि सिंथेसिस, इव्हॅल्युएशन. तर हे सगळे आपल्याला बघायला मिळतात. तर पहिलं आहे नॉलेज रिकॉल, मग कॉम्प्रिहेन्शन, मग ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, अनालिसिस, सिंथेसिस आणि इव्हॅल्युएशन. हे जे स्टेप्स आहेत स्पेलिंग बी इथं इव्हॅल्युएशन. क्वेश्चन अशा प्रकारे हा पण प्रश्न हा मीडियम डिफिकल्टीचा होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन आयडी आहे 1064. द मोस्ट आता दोन परत असं रिजनिंग क्वेश्चन आहे. द मोस्ट स्ट्रायकिंग इनोव्हेशन इन द फील्ड ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी इज द यूज ऑफ कॉम्प्युटर्स. आणि त्याचं रिझनिंग असं आहे की द मेन objective of the computer assisted instruction is to provide the needed flexibility for the individualizing education process. याचा सुद्धा आन्सर आपल्याला बघायला मिळतो.